कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मिस भावना तुम्हीच का? हो, मी मिस भावना दळवी। आता माझ्या लक्षात आलं की श्रीकांत सरांनी विलमध्ये तुमचं नाव का मेन्शन केलं। देशमाने साहेब, आपण विल वाचण्यावर फोकस करूया का? हो। मी श्रीकांत इनामदार स्वखुशीने हे विल लिहितोय। हे विल लिहिण्यामागे कारणही तसंच आहे। माझ्या आधीच्या विलनुसार माझी सगळी प्रॉपर्टी माझी मुलगी म्हणजेच आनंदी श्रीकांत इनामदार हिच्या नावावर केली आहे। आनंदीला 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत जी व्यक्ती आनंदीचा सांभाळ करेल त्याला या प्रॉपर्टी मधला अर्धा वाटा मिळेल। आता दुसरा भाग, भावना। मला खात्री आहे की माझ्यानंतर भावना माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडेल। तरी मी स्वेच्छेने माझ्या प्रॉपर्टीची सायनिंग ऑथॉरिटी मिस भावना हिला देतो। इम्पॉसिबल। सर, हिचं फक्त माझ्या भावाशी लग्न ठरलं होतं, लग्न झालं नव्हतं। मग सायनिंग अथॉरिटी हिच्याकडे कशी येईल? सर, हे शक्य नाही। एक्झॅक्टली। मला असं वाटतं की हिचं आणि श्रीकांत दादाचं लग्न झाल्यानंतर ही अथॉरिटी मिळेल तिला, असं विल मध्ये लिहिलं असेल। तुम्ही पुन्हा एकदा क्रॉस चेक करा। मिस सुपर्णा, प्रॉपर्टीमध्ये तुमच्या वडिलांचा हिस्सा हार्डली 20-30 लाखांचा आहे। बाकी सगळी श्रीकांत सरांची प्रॉपर्टी आहे, त्यांनी स्वतः मिळवलेली, त्यामुळे तिथे कोणालाही देऊ शकत होते। नाही सर, अहो हे शक्य नाहीये। हिनेच माझ्या भावाला पितवलं असणार आहे गोड गोड बोलून। हिने त्याला आपल्या जाळ्या तोडून त्याला हे करायला भाग पाडलं असणार आहे। सर, अहो हे मी मानतच नाही। हा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे। हो मॅडम, काय बडबडताय तुम्ही? हा, डोक्यावर पडलाय? अहो, तुम्ही बोलवलं म्हणून आम्ही आलो इकडे। भावना, तुला माहित होतं या विल विषयी काही? वकील साहेब बघा, काही माहित नव्हतं। काय बोलताय तुम्ही? हे भावना सर, अगं यांनी बोलवलं म्हणून आपण आलो इथे आणि आपण यांचं ऐकत राहायचं? काही बडबडतील ते। तू चल 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 चल। दादा, चल म्हटलं ना तुला। आनंदी, खाली उतर। नाही, तुला एकदा सांगून कळत नाहीये का? खाली उतर। नाही, मला भावनेसोबत राहायचं। मिस सुपर्णा, भावना आणि तुमच्यात जे काही आहे ते तुम्हाला सॉर्ट आउट करावंच लागेल, कारण या विलमध्ये काहीही बदल होणार नाही। येतो मी।
लक्ष्मी, अगं इतकी काळजी नको करूस. संतोष गेलाय ना भावना बरोबर, येतीलच ते इतक्यात. अगं बस. हो अहो, पण काळजी वाटते. ते लोक म्हणजे बरोबर आहे तुझं, पण ते घे, आलेच. विणा, पाणी आण ग. ये बाळ, बस बस. ठीक आहेस ना तू? हो. वरद, बरं बाहेर जा जरा खेळायला. संतोष, अरे काय झालं? सगळं ठीक ना? अगं आई, काय चालू माणसं आहेत ती. एवढं स्मार्टली प्लॅनिंग केलं होतं तुला सांगतो. संतोष, प्लॅनिंग कसलं? सांगतो. भावनाला आधी त्यांनी तिकडे बोलवलं. गेल्या गेल्या सांगितलं त्या आनंदीला आठवण येत होती म्हणून बोलवलं. थोड्या वेळाने म्हणतात आनंदी घाबरली आहे, जेवत नाहीये म्हणून बोलवलं. आणि त्यांचा विषय कळल्यानंतर कळलं की गोष्ट काहीतरी वेगळीच आहे. संतोष, आता फार ताणू नकोस, सरळ सांग ना काय ते. तो बाबा, श्रीकांतने जाण्याआधी विल बनवलं होतं. विल? कसलं विल? कसलं विल काय? प्रॉपर्टीच्या संदर्भात असतं विल, अजून कसलं असतं? त्यात श्रीकांतने लिहिलंय की त्याच्यानंतर त्याच्या सगळ्या बिझनेसची सायनिंग अथॉरिटी भावनाकडे असेल. आणि याला कोणी अपोज करू शकत नाही. आता जर का भावनाने मनात आणलं ना आई बाबा, तर आपले थोडे तोडके नाही, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि आपण एका मोठ्या घरात, आलिशान घरात आरामात राहू शकू. भावना, तुला कळतंय ना? म्हणजे मी तुला सांगितलेलं लक्षात येतंय ना? तुला आठव? हा, हे बघ, आई बाबांचं लक्ष्मी निवास बांधायचं भवितव्य आता तुझ्याच हातात आहे. कळतंय ना तुला? मी सांगितलेलं लक्षात आहे ना? तू थांब रे जरा, मी बोलतोय. अरे काय पैसे नको? तू कशाला मध्ये बोलतोयस? कोण आहेस तू? हे बघ, हा आमचा फॅमिली मॅटर आहे. तू कशाला मला सांगतोयस तिला बोलू नकोस ते? हा, या घरात एक एक पैसा कमवून आणायला आम्ही किती मेहनत घेतो याची कल्पना तरी आहे तुला? तुला काय रे, नुसतं आयतं बसून खायचंय, नुसतं खायचंय झोपायचंय, खायचंय झोपायचंय, बाकी काय करता येतं? फुकटचं खातोय. फुकटचं खायला लाज नाही वाटत तुला? संतोष, वेळ झाला आता. विसरू नकोस, व्यंकी मोठा भाऊ आहे तुझा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.